आजची रेसिपी वांग्याचं भरीत आणि रुचकर, स्वादिष्ट आणि पटकन होणारी भाजी ही आहे. डब्याला, नाश्त्याला किंवा पटकन बाहेर जाताना ही भाजी अगदी सोपी करायला. तर ही छोटी अशी 2 वांगी मी घेतली तिथं. ही बघू शकता तुम्ही वांगी, हिरवी अशी पांढरट वांगी ही बाजारातून आणली. जर आपल्याला 2 माणसाचं करायचं असलं तर 2 वांगी घ्यायची. जर जास्त माणसं असतील तर तुम्ही 4 वाढवू शकता किंवा 6 वाढवू शकता, तुमच्या अंदाजाने. आणि अशी ही गॅसवर भाजायची. ही भाजून झाली की त्याची साल काढायची. त्यासाठी मी एक कांदा घेतलाय, असा मोठ्या आकाराचा एक कांदा चिरून बारीक घेतलाय. थोडीशी हळद, हे घरी बनवलेलं काळा मसाला आणि हे मीठ आणि कोथिंबीर थोडी. चवीनुसार तिखट मीठ तुम्ही वाढवू शकता. कोणाला जास्त तिखट आवडतं तर 2 चमचे वापरा. जर कमी तिखट हवं असेल तर 1 चमचा वापरायचा. आणि अशी ही वांगी भाजून घ्यायची. नंतर इकडं आपण या तव्यामध्ये थोडंसं तेल घालून हा कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. हा म्हणजे कांदा चांगला परतून घेतला ना तर वांग्याचं भरीत खूप छान होतं. आता इकडं आपले हे वांगे भाजते. एक भाजून झालेलं आहे आणि एक भाजायला ठेवले. हे दोन माणसांसाठी भरपूर झालं. खूप छान पण लागतं आणि पटकन होतं. अगदी तुम्ही जेवायच्या अगोदर 10 मिनिटं बनलं तर लगेच बनवून खाऊ शकता. आणि सकाळी सकाळी भाजीला पटकन काही नसलं तर वांग्याचं भरीत पटकन होतं आणि छान पण लागतं.
आपण ह्याच्यात कोथिंबीर घालूया. कोथिंबीरनी छान स्वाद येतो. कोथिंबीर नेहमी शेवटी आणि वरतूनच टाकायची. आणि आता हे कांदा परत असताना भरीत परतताना ह्याचा वास पण खूप छान येतो. आणि आता आपण ह्याच्यात एक शेंगदाण्याचा कूट टाकत असतो. शेंगदाणे भाजून मी कूट करून ठेवलेला आहे. त्यात आता फक्त मी बारीक केलेला कूट 2 चमचे टाकलेला आहे. त्यामुळे भरीत सुंदर आणि खूप छान लागतं खायला. तुम्ही ही ज्वारीच्या भाकरी संग, चपाती संग, बाजरीच्या भाकरी संग खूप छान लागतं. आणि असं फिरायला ट्रिपला ह्याला गेलं असं बनवून नेलं तरी पण छान लागतं ते खायला. हे बघा आपलं भरीत तयार झालेलं आहे. आता हे तुम्ही गरम गरम चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता. आता मी गॅस बंद करते आहे.